नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये ना तुमचे स्वागत आहे. मी आहे वैशाली डावरे. तर छान असे लहान मुलांसाठी ना मी बंडोसा ही रेसिपी घेऊन आलेली, तीच मी तुमच्याशी शेअर करते. तर ती कशी केली सांगते आता. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही घेतलेली आहे. दही ताजं आहे बरं का. दही ताजं असेल ना तर बंडोशाला ना अप्रतिम चव येते. तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या बाळांना करून द्या बरं का. प्रत्येक आईला वाटतं की ना आपल्या बाळांनी ना शाळेत दिलेला जो डब्बा असतो ना तो संपूर्ण खाऊन यायलाच पाहिजे. तर काही बाळ खाऊन येत नसतात ना, तर त्यांच्या डब्यामध्ये हा बंडोसा तुम्ही करून दिला आणि ते खूप आवडीने खातील. तर हे 20 मिनिटं आपण साईडला झाकून ठेवून देऊ. मग नंतर एक तडका पॅन घ्यायचा. पॅनवर थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं ना तर जिरे टाकायचे, मोहरी टाकायची आणि थोडंसं आलं टाकायचं बारीक चिरून आणि 1 चमच्यानं उडीद डाळ टाकायची आणि बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय कांदा छान लालसर होतोय. अशा प्रकारे ना कांदा लालसर करून घेतलेला आहे. मग गॅस बंद करून ठेवायचा आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. तो रवा भिजलेला असतो ना तो त्या भांड्यामध्ये ओतायचा आणि छान असं परत एकदा बारीक त्याचं मिश्रण करून घ्यायचं. कारण गाठी गुठळ्या होत नाहीत म्हणून ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मग एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये ते मी केलेलं मिश्रण आहे ना ते काढायचं त्याच्यामध्ये. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मग ती फोडणी आहे ना थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं जमेल तेवढं हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. कारण जितकं छान हे मिश्रण मिक्स करून घ्याल ना तेवढे छान हे बंडोसे होतात. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. नंतर तडका पॅन घ्यायचा. तडका पॅनवर थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर ना पळीच्या साहाय्याने ते मिश्रण केलेलं आहे ना आपण ते पळीच्या साहाय्याने ना त्या तडका पॅनमध्ये टाकायचं. 10 मिनिट अशी प्लेट झाकून ठेवायची. छान असे आलटी-पलटी करून ना हे बंडोसे ना भाजून घ्यायचे. एकच नंबर होतात बरं का. तुम्ही नक्की तुमच्या बाळांना करून द्या आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. छान अशा आलटी-पलटी करून हे बंडोसे मी भाजून घेतलेले आहेत. आता मी दुसरा पण बंडोसा करून दाखवत आहे. छान असे खरपूस असे भाजून घेतले ना एकच नंबर हे बंडोसा होतात. लहान मुलांची पिकनिक वगैरे अशी कुठे चालली असेल ना, हे बंडोसे करून दिले ना त्यांना, ते खूप आवडीने खातील. आणि हे बंडोसे एकदा काही तुमच्या बाळांना आवडले ना, ते नक्की तुमच्याकडनं आवडीने मागून खातील. तुम्ही त्यांना करून द्या. आणि अशा प्रकारे आपले हे बंडोसे झालेले आहेत. तुम्हाला जरा तरी हा व्हिडिओ आवडला असेल ना, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी हे बंडोसे केले होते. तुम्हाला कसे वाटले, आवडले असेल ना, नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.